तर एक महत्त्वाची बातमी, ठाकरेंचं शिष्टमंडळ नार्वेकरांच्या भेटीला पोहोचलंय। सुनील प्रभू, आदित्य ठाकरे नार्वेकरांच्या भेटीला गेलेले आहेत। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, ठाकरेंचं शिष्टमंडळ जे आहे ते यावेळेस नार्वेकर यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे आणि ही दृश्य आपण बघतोय। यामध्ये अंबादास दानवे तसंच भास्कर जाधव देखील उपस्थित आहेत। वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे हे सध्या नार्वेकर यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी फायनल ठाकरे गटानं केलेलं आहे आणि त्यामुळे ही भेट नेमकी हेच पत्र देण्यासाठी आहे का असा सवाल उपस्थित होतोय। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। गणेश, काय अधिकची माहिती, शिष्टमंडळाच्या भेटीचं नेमकं कारण काय? नक्कीच जर बघितलं असेल तर अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशना काळामध्ये आहे ते विरोधी पक्ष नेमणुकीसाठी आहे ते आता कुठेतरी ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष यांना पत्र दिलं जात आहे। त्यामुळे या शर्यतीमध्ये आहे ते 3 नेते प्रामुख्याने समोर पाहायला मिळत होते। सुनील प्रभू, भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे असे हे 3 नेते आहेत ते कुठेतरी पाहायला मिळत होते। मात्र आता भास्कर जाधव यांच्या नावावर आहे कुठेतरी शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळते। मात्र आता विधानसभा अध्यक्षांना हे पत्र दिल्यानंतरून आता विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा होती की कोण विरोधी पक्ष नेता असेल आणि विरोधी पक्ष नेत्यासाठी कोण देईल, कारण की संख्याबळ आहे ती सर्वात कमी आहे। त्यामुळे या संख्याबळाचा प्रश्न उपस्थित झाला होता, त्या देखील नंतरून आता नक्कीच। आणि आता विधानसभेचे अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।